मेष राशी 15 ते 21 डिसेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। मेष राशी, डिसेंबरचा हा आठवडा खूप खास असणार आहे, कारण या आठवड्यात ग्रहांचा राजा सूर्य, ग्रहांचा राजकुमार बुध यांच्यासह त्यांची स्थिती बदलणार आहे, ज्याचा परिणाम मेष राशी तसेच देश आणि जगात दिसून येईल। अशा स्थितीत जाणून घेऊया मेष राशीसाठी हा आठवडा कसा असेल। मेष राशी, या आठवड्याची सुरुवात एक स्पष्ट ध्येय ठेवून करा। तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असलेले ध्येय ते लिहून ठेवा। दररोज सकाळी त्यासाठी वेळ काढा आणि इतर कामे त्या ध्येयाभोवती फिरू द्या। जर कोणी तुमच्यावर त्वरित उत्तरे मागत असेल तर शांत राहा आणि स्पष्ट पावलांनी पुढे जाण्याचा मार्ग तयार करा। चिंतेच्या या क्षणाचे रूपांतर छोट्या छोट्या कामांमध्ये करा। पायऱ्या चढून वर जा, आवडत्या गाण्यावर ताण द्या किंवा खोल श्वास घेऊन तुमच्या खांद्यावरील थकवा दूर करा। आठवड्याच्या मध्यात एक कॉल किंवा मेसेज दीर्घकाळापासून वाट पाहत असलेली संधी देऊ शकतो। त्वरित प्रतिसाद द्या आणि ठोस पाठपुरावा सुचवा। प्रेमात लांबलचक भाषणे टाळा आणि एक प्रामाणिक ओळ आणि एक खुला प्रश्न विचारा। मूड परत येण्यात जास्त वेळ लागणार नाही। आर्थिक बाबींमध्ये कमी लक्ष केंद्रित करा, अधिक गुंतवणूक करा हा मंत्र स्वीकारा। आठवड्याच्या शेवटी विश्रांतीला एक विधी म्हणून घ्या। गरम पाणी, हलके जेवण, लवकर झोपणे आणि सोमवारसाठी लिहिण्याचा एक छोटासा हेतू। मेष राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी ऊर्जा, धैर्य आणि नशिबाचा अद्भुत मिलाप आहे। धनु राशीतील सूर्य, शुक्र, मंगळ त्रिमूर्ती 9व्या भावाला अत्यंत शक्तिशाली बनवत आहे, जो तुमच्या कारकिर्दीत नवीन जबाबदाऱ्या, पदोन्नती किंवा एखाद्या महत्त्वाच्या पदासाठी निवड दर्शवितो। व्यवसायात लक्षणीय नफा शक्य आहे, मग तो परदेश प्रवास, दूरस्थ ठिकाणी किंवा ऑनलाईन चॅनलद्वारे असो। नवीन उपक्रम किंवा गुंतागुंतीची योजना आखणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे। हा आठवडा आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे। अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। प्रेमजीवनात सकारात्मक बदल होतील, जुने वाद संपतील। लग्नासाठी पात्र असलेल्यांसाठी नातेसंबंधांच्या प्रगतीसाठी हा शुभ काळ आहे। कौटुंबिक सौहार्द कायम राहील आणि धार्मिक यात्रा देखील शक्य आहे। हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी विशेषतः यशस्वी आहे, यामुळे त्यांना कठीण विषय समजण्यास मदत होईल। आरोग्य चांगले राहील, परंतु पोटाशी संबंधित समस्यांपासून सावध राहा। या आठवड्यात तुम्हाला करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील। कौटुंबिक जीवन आनंदी राहील, प्रेमसंबंध दृढ होतील। मेष राशीला हा आठवडा प्रगतीचा असेल, पण त्याचबरोबर तुमच्या संयमाची परीक्षा घेतली जाईल। या आठवड्यात तुम्हाला चांगली ऊर्जा मिळेल, ती योग्य दिशेने वापरा। आपल्या आवेशावर नियंत्रण ठेवा। या आठवड्यात निर्णय संतुलितपणे घ्या। या आठवड्यात करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील। तुम्हाला नोकरीत नवे प्रोजेक्ट हाताळण्याची जबाबदारी मिळेल। वरिष्ठांकडून मेहनतीची दखल घेतली जाईल। कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल। व्यावसायिकांना हा आठवडा शुभ जाईल। गुंतवणूक करू शकाल। भागीदारीतील तणाव कमी होईल। संवादात पारदर्शकता ठेवावी। नव्या ग्राहकांची भेट होईल। मेष राशीची आर्थिक स्थिती चांगली राहील। तुमच्या उत्पन्नात वाढ होईल। तुम्हाला अचानक पैसा मिळून जाईल। या काळात दीर्घकालीन गुंतवणुकीतून फायदे होतील। तुम्हाला बोनस, कमिशन किंवा जास्त मिळकत मिळू शकते। मेष राशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा खूप चांगला जाईल। तुमची एकाग्रता चांगली राहील। अभ्यासात वेळेचे नियोजन ठेवा। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगली प्रगती जाणवेल। ऑनलाईन कोर्स किंवा कौशल्य वृद्धीसाठी नवा कोर्स सुरू करू शकता। मेष राशीच्या व्यक्तींचे आरोग्य थोडे चिंताजनक जाईल। तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। झोपेची कमी, रक्तदाब, डोकेदुखी व अपचन अशा तक्रारी जाणवतील, त्यामुळे विश्रांती घ्या। गरम व थंड पदार्थ टाळा। पुरेशी झोप घ्या। नियमित व्यायाम चालू ठेवा। अनावश्यक ताण घेऊ नका। मेष राशीच्या कौटुंबिक जीवनात शांतता राहील। पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या। भावंडांची तणाव होऊ देऊ नका। एखादा जुना विषय पुन्हा चर्चेत येईल। मेष राशीच्या प्रेमजीवनात गैरसमज दूर करण्यासाठी चांगला काळ असेल। प्रेमात रोमॅन्टिक क्षण वाढतील। छोटी सहल होऊ शकते। जोडीदाराशी भावनिक चर्चा होईल। वैवाहिक जीवनात चांगला ताळमेळ राहील। तुम्ही जोडीदारासोबत आनंदी वेळ व्यतीत कराल, यामुळे वैवाहिक नाते मजबूत होईल। मेष राशी, वृश्चिक राशीचा चंद्र आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला दिशा देतो। 21 तारखेला मकर राशीत प्रवेश करण्याची तयारी करताना तुमच्या अंतर्गत शक्तीचा शोध घेण्याची ही वेळ आहे। जेव्हा चंद्र आठवड्याच्या मध्यात धनु राशीत असतो, तेव्हा तुम्हाला अधिक उत्साही वाटते आणि कदाचित थोडे आवेगी। एखाद्या प्रकल्पात जीवन फुंकण्याची तयारी करा आणि काहीतरी नवीन शिकण्यासाठी सज्ज व्हा। आठवड्याच्या शेवटी मकर राशीतील चंद्र तुमच्या महत्त्वाकांक्षेला चालना देतो। मंगळ मकर राशीत असल्याने तुम्हाला उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आणि ताऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी साधने दिली आहेत। या आठवड्यात तुम्ही इतरांशी कसे वागता याकडे लक्ष द्या। पुढील 6 आठवड्यात मकर राशीतील मंगळ
तुमच्या सार्वजनिक क्षेत्रात परिवर्तन घडून आणत असताना राजनैतिकतेवर लक्ष केंद्रित करा। 19 तारखेला धनु राशीत येणारी अमावस्या तुमच्या दीर्घकालीन ध्येयांचे पुनर्मूल्यांकन करत आहे। तुमच्या करिअर किंवा वैयक्तिक जीवनात तुम्ही ज्या मार्गावर आहात असे तुम्हाला वाटत होते तो अचानक संपला आहे आणि तुम्ही चिंताग्रस्त असला तरी जग तुमच्यासाठी एक शिंपले आहे ज्या प्रकारे ते गेल्या काही वर्षांपासून नाही। तुमच्या स्वामी ग्रह मंगळ 15 तारखेला मकर राशीत प्रवेश करेल आणि तुमच्यासाठी एक नवीन जीवन घेऊन येईल जो तुम्हाला जानेवारी 2024 पासून अनुभवला नाही। आता गोष्टी मंद आहेत परंतु नवीन वर्षात काही मोठे पाऊल उचलण्यास सज्ज व्हा। मेष राशी, या आठवड्यात मंगळ तुमच्या कोपऱ्यात असल्याने गतिमान ऊर्जा आणि उत्साही संधी मिळतील। आठवड्याची सुरुवात होताच तुमच्या करिअर क्षेत्रात उत्साहाची लाट येईल अशी अपेक्षा करा, ज्यामुळे तुम्हाला त्या रेंगाळलेल्या कामांना तोंड देण्यास भाग पाडले जाईल। आठवड्याच्या मध्यापर्यंत शुक्र नातेसंबंधांमध्ये सुसंवाद निर्माण करेल, तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक प्राधान्यांमध्ये संतुलन राखण्यास आमंत्रित करेल। संवाद महत्त्वाचा आहे म्हणून प्रियजनांशी मोकळे राहा। आठवड्याच्या शेवटी तारे विश्रांती आणि आगामी प्रकल्पांना सामोरे जाण्यासाठी रिचार्ज करण्यास प्रोत्साहित करतात। अंतर्मनात चिंतन केल्याने सर्जनशील ठिणग्या पेटतील। तुमच्या आंतरिक शांतीला चालना देण्यासाठी निसर्गाशी जोडणी करा। सामाजिकदृष्ट्या अनपेक्षित सहलीदरम्यान नवीन मैत्री फुलू शकते। आरोग्याच्या बाबतीत मध्यम फिटनेस दिनचर्या राखणे फायदेशीर ठरते। आठवड्याच्या शेवटी शांत चंद्राचा प्रभाव दिसून येतो, जो आत्मनिरीक्षण आणि भविष्यासाठी हेतू निश्चित करण्यासाठी आदर्श आहे। या स्वर्गीय आधाराचा वापर केल्याने तुम्हाला उद्देशपूर्ण मार्ग मोकळा करण्यास मार्गदर्शन मिळेल। या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक 3 असेल आणि भाग्यवान रंग हा लाल असेल। आठवड्याचा संदेश आहे की शांत ध्यानाचे उत्तम परिणाम आहेत। एकंदरीतच पाहता मेष राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल।